हिरवाने स्वर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा Check the mic and make sure it sound right, boys. अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद जय गिरनारे जय गिरनारे जय गिरनारे जय गिरनार भैरवं भजे जय गिरनारे कोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. नमस्कार, जय गिरनारे. माझं नाव शुभम गोखले, रोनक बुरबुरे. आम्ही सोलापूरहून खास गिरनारचं दर्शन घ्यायला इकडे आलो. आणि काल आम्ही प्रथम पायरी दर्शन घेतल्यानंतर इकडने जाताना खूप अंधार होता आणि 350-400 पायऱ्या चढल्यानंतर आमच्या समोर एक साप होता. आणि हा साप माझ्या मित्राला विनय बुरबुरेला दिसला. तो सर्वांना अलर्ट केला की बाबा इथे साप आहे या ठिकाणी. आम्ही त्या सापाने खूप जण घाबरून गेलो होतो, पण महाराजांच्या कृपेने आम्हाला तो साप काहीसुद्धा केला नाही. पुढं आम्ही काही काळानंतर असाच अंधार, घनदाट अंधार होता. त्या अंधारानंतरनं आम्ही एका ठिकाणी पोचलो. मला वाटलं 1,500-2,000 पायऱ्यावरती आम्ही गेलो होतो. तिथं आम्हाला डरकाळीचा आवाज आला. तिथंसुद्धा आम्ही घाबरून गेलो होतो, पण आमच्या मनात भीती होती. पण महाराज आमच्यासोबत होते. आम्ही 1,000 पायऱ्या चढल्यानंतर महाराजांनी आमच्यासाठी श्वान पाठवलं. ते श्वान म्हणजे गुरुदत्तात्रयांचं पुत्र, म्हणजे अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद हे 4 वेद आहेत. त्या 4 वेदमधले एक वेद आमच्यासोबत आलं होतं. लिए कंधे पर पटक रहा है तू दर दर, उसका जवाब दिया खुदा ने खुद तेरे साथ रहकर. समस्त लोक विग्रहं विनिक्वणं आणि ते वेद आम्ही जिथं बसत होतो त्या ठिकाणी ते बसायचं. आम्हाला इतकं त्याचा हेवा वाटायचा की बाबा खरंच महाराजांनी हे आमच्यासाठी पाठवावं लागलं आहे. आम्ही त्याला एकदम त्याच्यासाठी बिस्किट घेतले, त्याला खाऊ घातलं, त्याला पिऊ घातलं. आणि ते काय आमची पाठ सोडायला तयार नाही. आम्हाला वाटलं ते थोड्या वेळ चालेल आणि पुढं निघून जाईल, पण तो तसं केला नाही. तो आम्हाला शेवटपर्यंत, गुरुशिखरपर्यंत तो आमच्यासोबत होता. आणि आमच्या सगळ्यांच्या मते किंवा माझ्या मते त्याला फक्त महाराजांनी आमच्यासाठी पाठवलं. कारण आम्ही त्या ठिकाणी अशी 2 प्रकारचे आम्हाला प्राणी दिसला आणि दुसरा एकाचा आवाज आला. त्यामुळे आम्हाला भीती अशी होती की पुढं काय असं होऊ नये. त्यासाठी महाराजांच्या मनात आलं की बाबा ह्यांना माझं एक श्वान पाठवतो आणि ते श्वान त्यांना गुरुशिखरपर्यंत सुखरूप आणेल. आणि आमचं व्यवस्थित दर्शन झालं आणि आम्ही गुरुशिखरचं दर्शन घेऊन आता परतीचा प्रवास करत आहोत. जय गिरनार. जय गिरनारी. निरंजनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे.
नाश्ता गरम गरम झालेला आहे पोहे. नाश्ता झाल्यानंतर आता कॉफी